हा आवाज तुम्ही ऐकलाच असेल। वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता आज आपण बघणार आहोत। रेस्टॉरंटमध्ये खूप महाग मिळणारं सोयाबीन पॉपकॉर्न घरामध्ये स्वस्तात मस्त कसं बनवायचं ते आज बघणार आहोत। बनवायला खूप सोपं आणि चवीला अप्रतिम असं लागतं। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण सोयाबीनपासून सोयाबीन पॉपकॉर्न कसं करायचं ते बघणार आहोत। अगदी थोड्याशा सोयाबीनपासून भरपूर असे पॉपकॉर्न तयार होऊन घरातील सगळ्यांचाच पोटभरीचा नाश्ता तयार होतो। मुलांनी बाहेरचं खाण्यास हट्ट केला तर असे घरच्या घरी कमी साहित्यात झटपट असे सोयाबीन पॉपकॉर्न करून त्यांना तुम्ही खायला देऊ शकता। बनवताना इथं मी स्टेप बाय स्टेप काही टिप्सही सांगितलेले आहेत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथं मी सोयाबीन पाण्यात छान उकळून घेणार आहे। त्यासाठी इथं मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं होतं। पाणी गरम झाल्यावर त्यात मी 2 कप आणि वाटीने मोजाल तर 2 वाट्या सोयाबीन टाकून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 मिनिटं याला छान उकळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही असे सोयाबीन न उकळता साध्या पाण्यात 15 ते 20 मिनिटं सोयाबीन भिजत ठेवून घेतले तरी चालेल। आता बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहे आणि सोयाबीन आपले छान उकळले गेलेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेते आणि सोयाबीनला थंड करून त्यातील पूर्ण पाणी हाताने दाबून त्यातील सगळं पाणी काढून घेणार आहे। त्यात अजिबात पाणी राहू द्यायचं नाही। तर हे बघू शकता, आता मी सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। असं हाताने दाबून दाबून काढून घ्यायचंय। तर बघा अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाहीये आणि सोयाबीन एकदम सॉफ्ट असे आपले शिजले पाहिजे, म्हणजे तरच आपल्याला याचे छान असे पॉपकॉर्न तयार करता येतील। आता आपण त्यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत। तर आपल्याला पॉपकॉर्न करायचे त्यासाठी असं मिक्सरमधनं एकदम बारीक आपल्याला चुरा करून घ्यायचा याचा। आणि इथं मी परत एक वेळा सांगेन की याचा छान बारीक चुरा होण्यासाठी हे चांगले मऊसूत छान आतपर्यंत शिजले गेले पाहिजे, तरच हे पॉपकॉर्न छान होतात। आता मी सोयाबीन मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेले, मी अर्धीच टाकून घेतलेले 2 बॅचमध्ये सोयाबीन वाटून घेणार आहे। नंतर त्यामध्ये आता आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत। तर इथं मी 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा यांची पेस्ट करून घेतलेली होती आणि ते टाकून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित पाणी न टाकता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी हे मिक्सरमधनं अगदी बारीक फिरवून घेतलेलं आहे। तर बघा मी तुम्हाला दाखवते। तर या पद्धतीचं असं आपल्याला हे मिश्रण तयार मिळतं। एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे, जाडसर ठेवायचं नाही, नाहीतर पॉपकॉर्न व्यवस्थित जमत नाही। तर बघा या पद्धतीचं मी तुम्हाला जवळून दाखवलं। तर या पद्धतीचं सोयाबीनचं आपल्याला हे मिश्रण तयार मिळतं। आता मी एका बाउलमध्ये हे काढून घेते आणि जी दुसरी बॅच राहिलेली आहे ती सुद्धा याच पद्धतीने मी आता काढून घेणार आहे। आता बघू शकता मी दुसरी बॅच ही बारीक करून घेतलेली आणि तिलाही बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। आता हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये काही साहित्य आपण आता टाकून घेणार आहोत। तर मी इथं सुरुवातीला 2 बटाटे घेतलेले, तर मी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। जर 2 वाट्या सोयाबीन असेल तर 2 बटाटे घ्यायचे, 1 वाटी असेल तर 1 बटाटा घ्यायचा आणि जर मोठ्या साईजचे घेत असाल तर एकच घ्या। आता त्यांना छान उकळून घेतलेलं आहे आणि चांगलं थंड करून घ्यायचं आहे। मग नंतर त्यांची साल काढून किसणीने आपल्याला त्यांना किसून घ्यायचं आहे। आपण चुरूनही टाकू शकतो, पण सोयाबीनचे जे पॉपकॉर्न करतो आपण तेव्हा आपल्याला एकदम बारीक असं मिश्रण हवं असतं, म्हणून असं किसून घ्यायचं, म्हणजे ते छान मिक्स होतं। आता हे बटाटे छान किसून घेतलेले आहेत। आता पॉपकॉर्न मस्त कुरकुरीत लागण्यासाठी त्यात 2 चमचे ब्रेडचा चुरा टाकून घेणार आहे। नंतर त्यात 1 छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून तो टाकून घ्यायचा आहे। आता त्यात 1 चमचा लाल काश्मीरी तिखट टाकून घ्यायचं आहे, त्याने पॉपकॉर्नला छान रंग येतो। नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण छोटी अर्धी वाटी आणि चमच्याने म्हणाल तर 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत। कॉर्नफ्लॉवरमुळे पॉपकॉर्न छान कुरकुरीत होतात। आता हे व्यवस्थित आपण सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। मी अगोदर थोडंसं चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर हाताने व्यवस्थित हे एकजीव करून घेणार आहे। त्यामुळेच हे छान एकजीव होतं। आणि हो, हे एकजीव करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही किंवा तेल वगैरेही टाकायचं नाही। तर असं मस्त बिना पाण्यानेच हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित 1-2 ते 3 मिनिटं छान रगडून हे एकजीव करायचं आहे। तर बघा आता एकदम मस्त असं परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि रंग बघा किती मस्त आलेला आहे। तर तुम्हाला दाखवते, हे बघा या पद्धतीचंच आपल्याला हे मिश्रण हवं। आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत। तर इथं बघा मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही आकार कोणताही देऊ शकता, तुम्ही नगेट्सचा आकार देऊ शकता किंवा तुम्ही चौकटी आकारामध्येही करू शकता किंवा असं गोलाकारमध्ये तुम्ही
छान असे पॉपकॉर्न तयार करू शकता। तर तुम्हाला जशा आकारामध्ये हवं, मुलांना जो आकार आवडतो त्या आकारामध्ये हे तुम्ही तयार करू शकता। पण आपण पॉपकॉर्न करतोय म्हणून मी गोलाकारमध्ये करते। तर बघा असं गोल थोडंसं निंबूच्या आकारापेक्षा थोडं लहान घेतलं तरी चालेल। तर असं मध्यममध्ये मी गोळे घेते आणि त्यांना असं हलक्या हाताने गोल करत तर असे गोळे तयार करून घ्यायचे। तर इथं मी या पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे गोळे तयार करून घेणार आहे। तर इथं मी या अर्ध्या मिश्रणाचे गोळे तयार करून घेतले, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर इथं पूर्ण मिश्रणाचे पॉपकॉर्न करायचे नसतील तर तुम्ही मिश्रणाला फ्रीजमध्ये ठेवून 1 ते 2 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता। ते अजिबात खराब होत नाही आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना तळून खाऊ शकता। आता आपल्या पॉपकॉर्नला कोटिंग करण्यासाठी आपल्याला इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं मी 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवरऐवजी ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता। नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। इथं मी काश्मीरी तिखट घेतलेलं आहे। नंतर ते थोडंसं मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला सेमी थिक बॅटर करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नको किंवा जास्त पातळही आपल्याला बॅटर तयार करायचं नाही, तर मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर आता असं व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मोडत आपल्याला हे व्यवस्थित असं बॅटर तयार करायचं आहे। तर बघा या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं। तर इथं आपल्याला कोटिंगसाठीचं बॅटर तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला पॉपकॉर्न कसे करायचे ते दाखवते। तर इथं मी हा ब्रेडचा चुरा घेतलेला आहे। तर तुम्ही याऐवजी कॉर्नफ्लेक्स घेतले तरी चालेल, त्याने अजून हे पॉपकॉर्न छान दिसतात। तर मी इथं ब्रेडचे चुराच घेतलेला आहे। तर आता मी तुम्हाला पॉपकॉर्न कसं करायचं ते दाखवते। तर असा एक गोळा घ्यायचा आणि त्याला बॅटरमध्ये चांगलं बुडवायचा। चमच्याने असं व्यवस्थित त्याच्यावर बॅटर टाकून घ्यायचं। नंतर इथं काटेरी चमचा घ्यायचा आणि तो गोळा आहे तो काटेरी चमच्यावर ठेवायचा आणि जे एक्स्ट्राचं बॅटर असतं ते सगळं निघून जातं। नंतर त्या गोळ्याला आपले ब्रेड क्रम्समध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला असं गोल गोल फिरवत सगळं पावचा चुरा व्यवस्थित लावून घ्यायचा या पद्धतीने। तर बघा मी तुम्हाला दाखवते किती छान दिसतोय आपला गोळा। आता याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा गोळाही तयार करून दाखवते। तर एक दुसरा गोळा घेतलेला आहे मी। नंतर त्याला बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आणि असं काटेरी चमच्यावर ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्राचं बॅटर निघून जातं। नंतर थोडंसं त्याला निथळून घ्यायचं आणि नंतर त्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकून घ्यायचं। तुम्ही कॉर्नफ्लेक्स जर घेतलं तर याच पद्धतीने त्यालाही करायचं आणि व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायची। तर या पद्धतीने त्याला ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावल्यानंतर असं चमच्यामध्ये घ्यायचं आणि त्याला एका डिशमध्ये ठेवून घ्यायचं। तर हे बघा या पद्धतीनेच मी आता हे राहिलेले सगळे गोळेही करून घेणार आहे। तर या पद्धतीने असं व्यवस्थित मस्त अशी कोटिंग करून घ्यायची आहे। तर बघा इथं मी 3 ते 4 गोळ्यांना असं ब्रेड क्रम्स लावून घेतलेलं आहे। तर बघा एकदम वाटतायत ना, मार्केटमध्ये मिळतात तसेच सोयाबीनचे पॉपकॉर्न। तर बघा या पद्धतीने मी जेवढे गोळे केलेले होते तेवढ्या गोळ्यांना असे ब्रेड क्रम्स लावून घेतलेले। आता आपले पॉपकॉर्न तयार आहे, तर मी त्यांना आता तळून घेणार आहे। तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं। नंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करत असे पॉपकॉर्न सोडून घ्यायचे। अगोदर मी 5 ते 6च पॉपकॉर्न टाकून घेतलेले आहे, कारण तेलाचं टेम्परेचर हे कमी जास्त असतं, त्यामुळे तो अगोदर पहिली बॅचला थोडे कमीच टाकून घ्यायचे। तर इथं लक्षात असू द्या की तेल इथं जास्त कडक गरम करायचं नाही आणि सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा। पॉपकॉर्न टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यममध्ये करून घ्यायची आणि उलट पलट करत मस्त गोल्डन सोनेरी रंगावर यांना छान तळून घ्यायचंय। तर बघू शकता अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला हे पॉपकॉर्न तळायला लागतात। मस्त उलट पलट करत यांना छान रंग आणून घ्यायचा आहे, तोपर्यंत हे छान मस्त तळून घ्यायचे। तर बघा आता हे पॉपकॉर्न आपले छान तळले गेलेले आहेत, छान त्यांना रंग आलेला आहे, मस्त दिसत आहेत ना। तर आता बघा मी त्यांना काढून घेते। तर बघा अगदी हॉटेलात मिळतात, रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्या पद्धतीचेच आपले हे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत। तर वाटणारच नाही की हे आपण घरी बनवले आहेत आणि कमी साहित्यात आणि झटपट आणि कमी खर्चात आपले हे पॉपकॉर्न घरच्या घरी तयार झालेले आहेत। त्यांना मी आता एका प्लेटवर काढून घेतलेले आहे। आता मी दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये सोडून घेणार आहे। मी तेल थोडंसं तापवून घेतलेलं होतं आणि नंतरच हे पॉपकॉर्न सोडून घेते। तर आता मी राहिलेले अर्धे पॉपकॉर्न टाकून घेते आणि त्यांना मध्यम आचेवर व्यवस्थित उलट पलट करत तळून घेणार आहे। तर असं उलट पलट करत व्यवस्थित एकसारखं हे तळून घ्यायचे आणि गोल्डन कलर येईल तोपर्यंत तळायचे। घरी 2 पाहुणे आले किंवा घरी पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हे स्टार्टर म्हणून सुद्धा सोयाबीनचे पॉपकॉर्न करू शकता। आता बघा आपले पॉपकॉर्न छान व्यवस्थित गोल्डन कलरवर तळले गेलेले आहेत आणि मी त्यांना आता एका झाऱ्यावर काढून घेते। तर बघा रंग
रंग किती छान दिसतोय, अगदी बघताच खावेसे वाटते ना. तर तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आता मी त्यांना एका प्लेटवर सर्व करून घेते. तर बघा किती छान दिसत आहेत. आणि मी त्यासोबत टोमॅटो केचप सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर मेयोनीज किंवा हिरवी चटणी सोबत सर्व करू शकता. तर बघू शकता आपले रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीनचे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहेत, वाटतायत ना अगदी हॉटेलात मिळतात त्या पद्धतीचे. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच याचा आवाज ऐकवला. किती छान मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. तर मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते. तर बघा वरतून एकदम मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम छान सॉफ्ट असे झालेले आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकेल असे हे छान टेस्टी झालेले आहेत. सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि जास्त प्रमाणात फायबरही असतं. त्यामुळे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी ते खूप फायद्याचं असतं. त्यामुळे वजनही कंट्रोलमध्ये राहतं. तर अनेक फायदे असल्यामुळे तुम्ही या पद्धतीचे असे हे सोयाबीनचे पॉपकॉर्न नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.